हे झाले 400 रुपये तेलाच्या डबकीला, 300 रुपये गुलाची भेलीला. इकडं ठेवू दे. काबुलीच दीड पावशेर, बेसन अर्धा किलो. आता नातू आहे त्याला डब्यावर नुसती 24 तास भाजी लागते ना, त्याला बेसन लागतंय. हे झालं मला. नवीन टायल ना बंडी आणायला लागेल. आता बंडीला काही राहिला नाही, लय व्हायला भरल्यात बंडीला, पाग्यार झाला नसता. ही बंडी घ्यायलाच लागेल, टायल घ्यायला लागेल. त्याच्यानंतर हिला काय लागेल, हिला अर्धा किलो तमाक लागेल नाही का, तिला पण तमाकला ठेवू दे. तर हे झालं 200 रुपये कर्जतला म्हणा तिच्यानं जायचे, तिथलं काढून ठेवू दे. असे तर आहे. झाला बोवावर पावशेर. पगार काय राहत आहे का आता? या इथं खातानीत मी जात होतो, तिथं दगडी ट्रकमध्ये टाकायच्या. 1.5 महिना खातानीत काम केलं, त्यांनी 14,000 रुपये दिलं मला. असू दे, कसं आहे आपण कमवतो का आधी, मग अशी तर आहे ना. बोललो त्यावर आता पगार आला का राहतो का. आता आपल्याला माणुसके बनले ना शेतकरी बाला, म्हणजे इकडे जा तिकडे जा. मग ते कुठं दिवस कार्य झाला उत्तर करे राखाडीला जायलाच लागतंय. आपण नाही गेलो तर लोक कसं येतील आपल्या, अशी तर आहे का नाही. आता पगार झाला बोललो, घरात सामान सुमान भरायला पाहिजे का नाही. मग नातू आहे, आता या नातूला नुसतं 200 रुपयाचं बटारच लागतं, असे तर आहे. नाही तर मग तो लगेच नाचत राहतो, बाबा मुरबारशे आला ना का आणलाय. मग अशी तर आहे. गेलं पैसे काय आता बोलायचं नाही ते, पण समाजाने माणूस आहे. आता शेवटी कसं आहे, आपलाच पैसा आपण कमावता, आपल्याला जीवाला नको खायला. मग पोरा लेकरं आहेत, नातू आहेत, प्रत्येक आशाच असतो का नाही, असे तर आहे. तर चलू का म्हणून आता 4:30ची गाडी, तिला जाऊन येतो ना, सामान भरून टाकतो तेवढा.